नुकतेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि या प्रकरणावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सामनाच्या मुखपत्रातून भाजप आणि त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे। भाजपा म्हणजे एक प्रकारची नेत्यांना धुण्याची मशीनच झाली आहे असा टोलाही या दरम्यान लगावण्यात आलाय। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपला काँग्रेसमधला कित्येक दशकांचा प्रवास थांबवत थेट भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजपा अशोक चव्हाण यांना आता राज्यसभेत पाठवण्याची शक्यता आहे। चव्हाण यांचा भाजपचा प्रवेश काँग्रेससाठी तर महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का असल्याचं सांगितलं जाते। भाजपानं अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श इमारत घोटाळ्याचे आरोप केले होते। हे प्रकरण तेव्हा भाजपनं चांगलंच लावून धरलं होतं। चव्हाण हे लीडर नसून डीलर आहेत अशी उपहासात्मक टीका विद्यमान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तेव्हा केली होती। दरम्यान सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात याच अशोक चव्हाण आणि भाजपचा समाचार घेण्यात आला। शहीदांचा अपमान करणाऱ्यांच्या स्वागताच्या कमानीवर पताका चिकटवण्याचं काम फडणवीस मोदी यांना करावं लागतंय। भाजपच्या मोठ्या पराभवाची ही गॅरंटी आहे। शहीद भाजपला माफ करणार नाहीत अशी खोचक टीका सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली आहे। भ्रष्टाचारांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा असं वातावरण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात तयार झाले। अब की बार 400 बार ही मोदी गर्जना ही याच मोहिमेचा एक भाग। अर्थात भाजपा 400 जागांची दिल्ली अभी बहुत दूर है। इतर पक्षातील शक्तिमान भ्रष्टाचारांना घेऊन ते जेमतेम 200चा आकडा पार करू शकतील असं वातावरण आहे। याच घाबरलेल्या अवस्थेत भाजप रोज इतर पक्षातील भ्रष्टाचारांना आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करते। महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला असून ते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले आहेत असं सामनामध्ये म्हणण्यात आलंय।